अमरावती शहरातील राजेंद्र कॉलनी, विजय कॉलनी, नारायण नगर परिसरात सोमवारी सकाळी एका युवकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडालीये। या हल्ल्यात ताजनगर येथील शेख आफाक शेख शकील यांचा मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास पोहवाळ सिमेंट डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेल्या अवस्थेत युवक आढळून आला। गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीनं इरविन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। प्राथमिक तपासात हल्लेखोरांनी शेख आफाक यांच्या गळ्यावर व छातीवर धारदार शस्त्रानं वार केल्याचे समोर आले। घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून हत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकेही कार्यरत करण्यात आली आहेत। या धक्कादायक घटनेमुळे राजेंद्र कॉलनी, विजय कॉलनी आणि ताजनगर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी आरोपींना तातडीनं अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा अभियान 2026 अंतर्गत अमराठी भाषिक वाहन चालकांसाठी मराठी भाषा शिकवणी कार्यशाळा प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती येथे सभागृहात उत्साहात पार पडली आहे। कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार ह्या होत्या। यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सचिव प्राध्यापक दीपा ठाणेकर, ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अनुपमा उजगरे तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, ऑटो युनियनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांचे मार्गदर्शन लाभले। मान्यवरांनी मराठी भाषेचे महत्त्व, प्रवाशांशी सुसंवाद साधण्यासाठी मराठी भाषेचा प्रभावी वापर तसेच सेवा देताना आत्मविश्वासपूर्ण संवादाचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले। ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांनीही कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेत मराठी भाषेतील दैनंदिन व्यवहारातील शब्द, वाक्यरचना आणि संवाद कौशल्याची माहिती आत्मसात केली आहे। राज्यातील विविध भागांमधून येणाऱ्या प्रवाशांशी अधिक प्रभावी व सुलभ संवाद साधता यावा, मराठी भाषेविषयी आदर आणि आत्मीयता वाढावी तसेच सेवेचा दर्जा उंचवावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला वाहन चालकांचा चांगला प्रतिसाद लाभलाय। कार्यक्रमाचे आयोजन प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती यांच्या वतीने करण्यात आले होते। उपस्थित मान्यवर अधिकारी व वाहन चालकांनी या कार्यक्रमाचे स्वागत करत भविष्यातही अशा कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावतीचे जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर यांनी केले। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे भाई की आमचा विदर्भ, मी मुद्दाम विदर्भाचा की विदर्भ हा पहिले सीपी अँड बेरार म्हणून प्रांत होता, त्याची राजधानी होती नागपूर। त्यामुळे इथे हिंदी भाषेचा पकडा एवढा आहे की मराठी माणूस सुद्धा इथे एकमेकाशी हिंदीमध्ये बोलतो। त्यामुळे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की ऑटोवाल्याला किंवा तुमच्या मुंबईत सुद्धा किंवा पुण्याला सुद्धा किंवा गोंदिया भंडारा, चलोगे क्या, राजकमल आओगे क्या, म्हणजे आमच्या इथे चौक आहे, स्टेशनवरून बसला कोणी मराठी असेल तोही बसला मराठी गाडीमध्ये तरी तो चलोगे क्या राजकमल, तो मराठीत बोलतो का, तो तुम्ही त्याच्याशी मराठीत बोलायचं असं तुमचं म्हणणं आहे। मग मॅडम आमच्या ऑटोवाले 14 लाख आहेत, आमच्या साहेबांना माहितीच, महाराष्ट्रामध्ये 14 लाख आहे आणि माझ्या विदर्भामध्ये 1.25 लाखाच्या वर आहे, त्याचं नेतृत्व मी करतो। त्यामुळे तुम्ही 1.25 लाख लोकांचा क्लास घ्याल, नापास करा, तुमच्या नीटच्या पेपर सगळा पेपर फोडा, पण आमचे पास होतील, आम्ही पास करून घेऊ। हा तुमचा पेपर फुटलेला आहे, त्यामुळे आमच्या लोकांना नाही काय मॅडम, काही गोष्टी आहे ना आम्ही प्रॅक्टिकली जात नाही, आम्ही प्रॅक्टिकली जातो। आमचा ऑटोवाला अतिशय गोड आहे,
तो लोकांना कळू वाटतो. कारण काय माहिती सांगतो, 1.25 लाख ऑटो या विदर्भामध्ये आहे आणि जवळपास 30,000 ऑटो या अमरावती जिल्ह्यामध्ये. अमरावती जिल्ह्यामध्ये एकही उद्योग असा नाही की जो माझ्या ऑटोला तिथे नोकरी करेल. इतका आमचा इकॉनॉमिकली बॅकवर्ड जिल्हा आहे. मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण कालावधी 2 वर्षे कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश 60 प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा. कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती. प्राचार्य AS काळे. संपर्क 99 21 55 95 11. कृषी पर्यवेक्षक NB मोहोड. संपर्क 97 66 28 73 05. लिपिक ND गोमाशे. संपर्क 91 58 23 11 05. महाराणा प्रताप सिंह सार्वजनिक सेवा समिती अमरावतीच्या वतीनं महान स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमात शैक्षणिक, क्रीडा, साहित्य व कला क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या सकल राजपूत समाजातील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी इयत्ता 10वी व 12वी मध्ये 80% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी तसेच पदवी स्तरावर प्रथम श्रेणी किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. यामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी तसेच इतर शाखातील पदवीधरांचाही समावेश करण्यात आलाय. याशिवाय क्रीडा, साहित्य व कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र 25 जुलै 2026 पर्यंत ठाकूर फटाका भंडार, गांधी चौक, अमरावती येथे जमा करावीत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. अमरावती शहर, बडनेरा आणि नांदगाव पेठ परिसरातील विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. हा सत्कार सोहळा 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत श्याम चौक, अमरावती येथे आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उपस्थितांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आयोजन श्री सुरेश सिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले असून सर्व समाज बांधव व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजकुमार व सचिव प्राध्यापक राकेश सिंह ठाकूर यांनी केले. राजकुमार, अध्यक्ष महाराणा प्रताप सिंह सार्वजनिक सेवा समिती सकल राजपूत समाजच्या वतीनं आम्ही 10वी आणि 12वी जे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी आहे या 2026चे, त्यानंतर क्रीडा क्षेत्र, साहित्य क्षेत्र तसेच इतर काही क्षेत्र असतील, ग्रॅज्युएट वगैरे असतील, तर अशा गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार घेणार आहोत 1 ऑगस्टला, ज्या दिवशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी असते त्या अनुषंगाने. तर जोशी हॉलला हा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि त्यामध्ये त्या लोकांना सर्टिफिकेट, त्यानंतर मोमेंटो, त्यानंतर काही कॅश बक्षीस अशा प्रकारचं स्वरूप राहील. तर आमच्या सकल राजपूत समाजाला ही आग्रहाची विनंती आहे की त्यांनी जे त्यांच्या मुलांचे गुणवत्ताप्राप्त मुलांचे जे सर्टिफिकेट्स वगैरे आहेत, मार्कशीट्स आहेत, त्या 25 जुलैपर्यंत ठाकूर फटाका भंडार, गांधी चौक येथे पोचवा. आपलं कोणतं वर्ष सत्कार घेणार? सत्कार घेण्याचं हे 3रं वर्ष.
दरवर्षी 1 ऑगस्टलाच आम्ही तो कार्यक्रम घेत असतो. महाराष्ट्र प्रांतिक तेलिक महासभा व अमरावती जिल्हा तेलिक समिती यांच्या संयुक्त विद्यमानं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पालकांचा गौरव तसेच गरजू महिलांना शिलाई मशीनचं वाटप हा समाजोपयोगी कार्यक्रम शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजता अभियंता भवन, शेगाव नाका चौक, अमरावती येथे आयोजित करण्यात आलाय. अशी माहिती श्रमिक पत्रकार संघ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्राचं महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रांतिक तेलिक महासभेचं राज्याध्यक्ष माननीय प्राध्यापक मधुसूदन तडस राहणार आहेत. कार्यक्रमास आमदार प्रवीण पोटे यांच्यासह विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. तसेच मार्गदर्शक म्हणून महासभेचं महासचिव डॉक्टर भूषण कर्डिले तर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन डॉक्टर प्राध्यापक ईशांत राजगुरे व गोल्ड मेडलिस्ट यांच्याकडून करण्यात येणार आहे. कार्यक्रमात 10वी व 12वी मध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशानं शिलाई मशीनचं वितरण करण्यात येणार आहे. शिक्षणाचा प्रसार, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास समाज बांधवांनी व विद्यार्थी पालकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तेलिक महासभा व अमरावती जिल्हा तेलिक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. अमरावती जिल्हा तेलिक समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने उन्नत विद्या सत्कार व पालकांचा सत्कार, गरजू महिलांचा शिलाई मशीनचे वाटप 17 जुलै 2026 रोजी शुक्रवार दुपारी 3 वाजता अभियंता भवन, शेगाव नाका येथे होत आहे. तरी समाजातील सर्व लोकांनी आपला विद्यार्थी आणि पालकाला घेऊन आठवडीने यावे आणि 3 वाजता 17 जुलैला यावे आणि आमचे पालकमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि महसूल मंत्री ते पण 3 वाजता येत आहे. आणि सर्व समाज बांधवांनी कळकळीची विनंती आहे की त्यांनी सर्वांनी यावे ही विनंती. महासभा व अमरावती जिल्हा तैलिक समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच पालकांचा सत्कार तसेच तेली समाजातील गरजू महिलांना 21 शिलाई मशीनचे वाटप हा कार्यक्रम 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता अभियंता भवन, शेगाव नाका चौक या ठिकाणी आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, महसूल मंत्री तथा अमरावती जिल्हा पालकमंत्री तसेच महाराष्ट्र प्रांतिकचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी खासदार रामदासजी तडस साहेब तसेच माजी आपले अनिलजी गोंडे साहेब तसेच भंडाराचे आमदार माननीय श्री रविभाऊ राणा साहेब तसेच माजी खासदार सौ नवनीतजी राणा तसेच संध्याताई सवाला के महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष महिला तसेच आर्वीच्या अध्यक्षा स्वातीताई प्रकाश गुल्हाने तसेच मोर्शीच्या अध्यक्षा प्रतीक्षा राजेंद्र गुल्हाने तसेच सौ निलिमाताई टाके, शिक्षण उपसंचालक शिक्षण विभाग अमरावती तसेच महासचिव महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलिक महासभाचे विजय ढोले, डॉक्टर भूषण कर्डिले तसेच समाजभूषण श्री शंकररावजी इंगासपुरे तसेच समाजभूषण
श्री बाबासाहेबजी शिरवाते हे सगळे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती देणार आहेत. आपला वेळातला वेळ काढून ते या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि तसेच डॉक्टर प्राध्यापक इशांत राजगुरे यांची मुलांसाठी मोटिवेशन स्पीच आम्ही आयोजित केली आहे. ते या ठिकाणी गोल्ड मेडलिस्ट आहे आणि विद्यार्थ्यांना कोणत्या मार्गाने जायचं याच्यावरती ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करणार आहे. तसेच मुलांना समाजाच्या शाबासकीची पाठीवर हात म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीचं गिफ्ट मुलांना आम्ही देणार आहोत त्या ठिकाणी. आणि प्रशस्तीपत्रसुद्धा त्या ठिकाणी देणार आहोत की त्यांना जाणीव झाली पाहिजे की समाजाने आम्ही गुणवत्ता विद्यार्थी यादीत आलो तर आम्हाला समाजाने शाबासकीची पाठीवर हात तर ठेवली, तसेच आम्हाला गिफ्टसुद्धा दिलं, याचा आनंदसुद्धा त्यांना झाला पाहिजे. यासाठी सुद्धा आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच गरजू महिलांना आम्ही शिलाई मशीनचे वाटपसुद्धा त्या ठिकाणी करतो आहे. ठिकाण सांगून द्या कुठे आहे आणि किती तारीख. ठिकाण अभियंता भवन, 17 तारीख 17 जुलै 2026 शुक्रवारी दुपारी 3 वाजता अभियंता भवन, शेगाव नाका चौक, अमरावती. मी सर्व अमरावती जिल्ह्यातला समाज सेवी बांधवांना व विद्यार्थ्यांना नम्र विनंती करतो की सगळ्यांनी आपापल्या मार्कलिस्ट घेऊन आपण 17 जुलै रोजी अभियंता भवन 3 वाजता या ठिकाणी पोहोचावं. म्हणजे आम्हाला आपला सत्कार करता येईल, यथोचित न्याय देता येईल व समाजातर्फे आपल्यावर शाबासकीचा वर्षाव करता येईल, यासाठी आपण सगळे उपस्थित झाले. मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण. कालावधी 2 वर्षे. कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम. प्रवेश 60. प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा. कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती. प्राचार्य AS काळे. संपर्क 99 21 55 95 11. कृषी पर्यवेक्षक NB मोहोड. संपर्क 97 66 28 73 05. लिपिक ND गोमाशे. संपर्क 91 58 23 11 05. महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना वाशिम जिल्ह्याच्या वतीने आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसाठी 15 जुलै 2026 रोजी वाशिम येथे भव्य मोर्चा व जेल भरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मुगाजी बुरुडे, जिल्हाध्यक्ष हर्षा खडसे, जिल्हा कार्याध्यक्ष वंदना हिवराडे, स्मिता अतुल रत्नपारखी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले आहे. आशा सेविका व गटप्रवर्तक या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता बाल आरोग्य, लसीकरण, कुपोषण निर्मूलन, संसर्गजन्य रोग नियंत्रण व जनजागृती सारखी महत्त्वाची आरोग्य सेवा बजावत असताना त्यांच्याकडून BLO सहाय्यक म्हणून निवडणूक कामे सक्तीने करून घेतली जात असल्याचा आरोप संघटनेने केलाय. संघटनेच्या म्हणण्यानुसार आरोग्य आयुक्त व अभियान संचालक यांच्या 23 ऑगस्ट 2019च्या निर्देशानुसार आशा सेविकांना आरोग्य सेवेशिवाय इतर कामे देऊ नयेत. तरीही वाशिम जिल्ह्यात महसूल, आरोग्य व शिक्षण विभागाकडून विनामोबदला निवडणूक कामे करण्यास भाग पडले जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे. याशिवाय कामावर आधारित मोबदला मिळणाऱ्या आशा सेविकांवर अतिरिक्त विनामोबदला कामे लादू नयेत. ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सचिव पदांशी संबंधित अडचणी दूर कराव्यात. तसेच इतर प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन बस स्थानक, देशमुख हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला नाका, राजस्थान कॉलेज मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जाणार आहे.
त्यानंतर प्रशासनाला निवेदन देत मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे वाशिम प्रतिनिधी संतोष लांडकर यांनी. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे. संपर्क क्रमांक 9921589663.